नमस्कार MPC विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण मार्गदर्शक तत्त्वे पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायची याची भन्नाट ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा सुरू करू. बघा मार्गदर्शक तत्त्वे हे भाग 4 मध्ये आहेत. किती? भाग 4 मार्गदर्शक तत्त्वे, कलम 36 ते 51 दरम्यान. ओके. आणि हे आपण कोणाकडून घेतले? तर आयर्लंड या देशाकडून. कोणाकडून? आयर्लंड या देशाकडून मार्गदर्शक तत्त्वे आपण घेतलेले आहेत. बघा आता कलम 36 काय? राज्यसंस्थेची व्याख्या. आता तुम्ही मूलभूत हक्कामध्ये पाहिलं असेल कलम 12, तर सेम त्याप्रमाणे कलम 36 आहे व्याख्या, त्याच्यातमध्ये काही बदल नाही. त्यानंतर कलम 37 आहे, या भागातील तत्त्वे लागू करणे हे राज्यांचे काय आहे? कर्तव्य. या भागातील तत्त्वे म्हणजे कसे? आता 38 पासून ते 51 पर्यंतचे जेवढे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत ते संपूर्ण लागू करणे हे राज्यांचं काय आहे? कर्तव्य. कोण्या कलमानुसार? 37. बघा 37 या कलमानुसार राज्यांचं कर्तव्य आहे. बघा आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य कलम किती? 167. बघा मुख्यमंत्र्यांचं कर्तव्याचं कलम किती? 167. ओके. तर याची ट्रिक काय केलेली आहे आपण? सदुभाऊंचे कर्तव्य. काय? सदुभाऊ. मुख्यमंत्र्याला आपण सदुभाऊ असं नाव दिलेलं आहे. मुख्यमंत्र्याला नाव काय दिलेलं आहे? सदुभाऊ. ओके. मग सदुभाऊंची कर्तव्य अशी आपण ट्रिक केलेली आहे. बघा आता सदुभाऊ कोण म्हणलं? कारण हे बघा 67. बघा 67 म्हणजे सदुभाऊ अशी आपण ट्रिक केलेली. मुख्यमंत्र्यांची कर्तव्य म्हणजे सदुभाऊंची कर्तव्य. आणि इथं पण 37 आहे. बघा सदुभाऊंची कर्तव्य काय आहेत की 37. बघा सदूनुसार सदू दोन्ही शब्द जवळपास सारखेच येतात. बघा 167 नुसार मुख्यमंत्र्यांचे हे कर्तव्य आहेत. आणि मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 37 आहे, हे राज्यांचे कर्तव्य आहेत. राज्यांचे म्हणजेच मुख्यमंत्र्याचे. राज्यांचे म्हणजेच मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य आहे की सदू म्हणजे सदो म्हणजे सदा राज्यांचं कसं कल्याण होईल ह्याचं त्यांनी पाहिलं पाहिजे, विचार केला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. मग राज्यांचे हे कर्तव्य 37 नुसार असं लक्षात ठेवा. त्यानंतर कलम 38. बघा कलम 38 काय? 38A आणि 38B असे दोन कलम आहेत. बघा 38A काय आहे की लोक कल्याणासाठी समाज व्यवस्था स्थापन करणे हे राज्यांचं कर्तव्य आहे. बघा त्याला कसं लक्षात ठेवायचं? समाज व्यवस्था म्हणजे समाज व्यवस्थित करायचा आहे. सध्या कसा झाला आहे समाज? आडवा तिडवा असं लक्षात ठेवा. आडवा तिडवा झाला आहे, त्याला व्यवस्थित करायचं आहे. म्हणजे आडवा तिडवा म्हणजे 38 असं लक्षात ठेवा. त्यानंतर 38B. बघा 38B उत्पन्न, दर्जा आणि संधीची क्षमता कमी करणे हे 44व्या घटनादुरुस्तीने ॲड केले. बघा नंतर काय केलंय? उत्पन्नाची विषमता कमी करायची. बघा उत्पन्नाची विषमता कमी करायची म्हणजे एखादा व्यक्ती खूपच कमवतोय, एखादा व्यक्ती खूप गरीब आहे, तर त्या दोघांमध्ये उत्पन्नाची विषमता कमी करायची. बघा मग उत्पन्नाची विषमता कमी करायची असेल तर काय करावं लागेल? दोघांनाही 4-4 रुपये द्यावं लागतील. मग दोघांकडे समान पैसे होतील. बघा 4-4 म्हणजे 44 घटनादुरुस्ती असं लक्षात ठेवा. बघा अशा ट्रिक्ससह पॉलिटीच्या सर्व कलमांची PDF हवी असेल तर तुम्ही मला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. आपल्याकडे संपूर्ण पॉलिटीच्या कलमांची PDF आहे. तसंच व्हिडिओ कोर्ससुद्धा आहे, पूर्ण कलमांचा ऑडिओ कोर्ससुद्धा आहे. तसेच आपल्याकडे विज्ञान, इंग्लिश व्होकॅब्युलरी सर्व ट्रिक्सनुसार नोट्स काढलेल्या आहेत, त्याच्या संपूर्ण PDF आहेत. पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर बघा कलम 39. बघा हे कलम सर्वात महत्त्वाचं आहे. कलम 39 हे सर्वात महत्त्वाचं कलम आहे. बघा कलम 39 काय? बघा राज्याने अनुसरायची धोरणे. काय? राज्याने अनुसरायची धोरणे. कलम 39. बघा आता यामध्ये काय काय? मग यामध्ये सब कलम आहेत. बघा A ते E पर्यंत. तर ए बघा ए काय आहे? ए आहे स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन देणे. हे राज्यांनी असं धोरण आखलं पाहिजे. म्हणजे राज्याने त्यांचं असं धोरण आखलं पाहिजे की स्त्री आणि पुरुष यांना उपजीविकेचे समान साधन मिळले पाहिजे. तर आता कसं लक्षात ठेवायचं? तर मला सांगा उपजीविकेमध्ये आपले उपजीविकेचे घटक सर्वात महत्त्वाचे साधन काय आहेत? अन्न,
वस्त्र आणि निवारा. अन्न, वस्त्र, निवारा हे उपजीविकेचे सर्वात हे अन्नला मी असं इंग्लिशमध्ये लिहिलं ANN अन्न. आता इंग्लिशमध्ये का लिहिलं? कारण हे अन्न हे जे ए आहे, ए फॉर अन्न म्हणा, अन्न, ए फॉर अन्न मिळण्याचा समान अधिकार, म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही अन्न मिळण्याचा काय आहे? समान अधिकार आहे. कारण अन्न ही सर्वात महत्त्वाची माणसाची काय आहे? उपजीविका. माणूस एखाद्या वेळेस निवाऱ्या वाचून जगू शकेल, फुटपाथवर राहून जगू शकेल, मात्र तो अन्न वाचून जगू शकत नाही. भिकारी बघा, भिकाऱ्यांकडे राहायला घर असतं का? नसतं, तरी सुद्धा ते जगतात. मात्र अन्न वाचून भिकारीसुद्धा जगू शकणार नाहीत. मग ती भिकारी स्त्री असो किंवा पुरुष असो. म्हणून स्त्री पुरुष या दोघांनाही समान उपजीविकेचे साधन, पुरेसे साधन मिळण्याचा काय आहे? अधिकार आहे आणि ते राज्य शासनाने उपलब्ध करून दिला पाहिजे. मग ए फॉर अन्न असं लक्षात ठेवा. त्यानंतर बी आहे भौतिक साधनसंपत्तीची सर्वांमध्ये विभागणी झाली पाहिजे. म्हणजे राज्याची जी काही साधनसंपत्ती असेल ती एका ठिकाणी केंद्रित झाली नाही पाहिजे, ती सर्वांना मिळेल असं विभाजित झाली पाहिजे. बघा, असं लक्षात ठेवा की भौतिक साधनसंपत्तीची विभागणी ही पूर्ण भारतभर झाली पाहिजे. भारतभर, पूर्ण भारतामध्ये. हे बघा, केंद्र काय करतं? ज्यावेळेस राशन असतं, तर ते संपूर्ण भारतामध्ये एक समान राशन वाटलं जातं. तर असं लक्षात ठेवा की भौतिक साधनसंपत्ती म्हणजे राशन. लक्षात ठेवा, राशन, गहू, तांदूळ हे सर्वांमध्ये विभागणी झाली पाहिजे, पूर्ण भारतामध्ये विभागणी झाली पाहिजे असं लक्षात ठेवा. बी फॉर भौतिक पण होतं आणि बी फॉर आणखी त्याच्यात ॲड करा की पूर्ण भारतामध्ये त्याची विभागणी झाली पाहिजे. त्यानंतर सी आहे साधनसंपत्तीचे केंद्रीकरण थांबवणे. म्हणजे केंद्रीकरण म्हणजे कायच की सेंट्रलायझेशन नाही झालं पाहिजे. म्हणजे जे काय रॅशनची दुकानं आहेत ते फक्त केंद्रातच नाही पाहिजे, म्हणजे दिल्लीतच त्याचे फक्त दिल्लीपुरतेच मर्यादित नाही पाहिजे, ते पूर्ण भारतभर पसरले पाहिजे. म्हणजे सी फॉर सेंट्रलायझेशन टाळणे असं म्हणा, सेंट्रलायझेशन टाळणे. त्यानंतर डी आहे स्त्री पुरुष यांना समान कामास समान वेतन. डी काय आहे? स्त्री पुरुष यांना समान कामास समान वेतन. तर कसं लक्षात ठेवायचं? डी फॉर देना बँक म्हणा, देना बँकेत स्त्री पुरुषाला समान कामास समान वेतन आहे असं लक्षात ठेवा. किंवा तुमच्या मनानं दुसरे काही लक्षात ठेवा, फक्त त्याची सुरुवात डीने झालेली पाहिजे. किंवा भारताची जी आपली डिफेन्स सर्व्हिस आहे, त्या डिफेन्स सर्व्हिसमध्ये स्त्री पुरुष दोघांनाही समान कामास समान वेतन, असं काही पण तुम्ही लक्षात ठेवा. फक्त सबकलम डी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे काय आहे म्हणून. त्यानंतर ई आहे स्त्री पुरुष यांचे आरोग्य. बघा, स्त्री पुरुष यांचे आरोग्य बालकांचे कोवळे वय व कामगारांना न पेलणाऱ्या व्यवसायात घालू नये असं सांगितलेलं आहे. तर इथं कसं लक्षात ठेवायचं? बघा, ई फॉर इंजेक्शन म्हणा. हे बघा, ई फॉर इंजेक्शन म्हणजे कामगार, स्त्री असो, अगोदर पुरुष असो किंवा एखादं बालक असो, ते कामावर लगेच त्यांना आजारी पडले की लगेच त्यांना काय करायचं? इंजेक्शन द्यायचं. लगेच काय करायचं? इंजेक्शन द्यायचं असं लक्षात ठेवा. म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची. त्यानंतर बघा एफ आहे बालकांचे शोषणापासून संरक्षण आणि त्यांचा मुक्त वातावरणात विकास. तर आता हे कसं लक्षात ठेवायचं? मुक्त ठेवायचं आहे बालकांना, त्यांच्यावर जास्त दबाव नाही आणायचा. मग एफ फॉर फ्री ठेवायचं. त्यांना बालकांना कसं ठेवायचं? फ्री ठेवायचं, म्हणजेच मुक्त ठेवायचं. आणि हे 42व्या घटनादुरुस्ती 46ने ॲड केलेले. बघा, कसं लक्षात ठेवायचं? 42 म्हणजे बच्चा पार्टी. 42 म्हणजे बच्चा पार्टी, म्हणजे लहान लेकरांना फ्री ठेवायचं असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये कलम 37, 38, 39 पाहिले. सर्वात महत्त्वाचं कलम 39 आपण पाहिलं, कारण तुम्ही आयोगाचे मागचे प्रिव्हियस इयर पेपर पहा. ह्या कलम 39वर आतापर्यंत भरपूर प्रश्न विचारलेले त्याचे या सबकलमांवर. आणि आता तुम्हाला हे संपूर्ण पाठ झालं असेल अशी आशा करतो. मात्र तुम्हाला संपूर्ण कलमांची पेड PDF हवी असेल अशा ट्रिक्स, तर 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा.
खूप रिजनेबल रेट ठेवलेले आहेत. फक्त तुम्ही एकदा संपर्क करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.